माझं सगळं अस्तित्व त्याच्यामुळेच आहे. मला नेपो किड म्हणून आरोप झालाय, पण माझ्या पार्टीचं नाव, माझ्या वडिलांनी निवडलेलं चिन्ह, ते माझ्याकडून हिरावून घेतलं गेलंय. शेवटी मला वाटतं की सगळं क्षमता, तुमची पात्रता यावर अवलंबून असतं. तुमच्यात जर ते आहे तर. मी प्रतिशोधी राजकारणात विश्वास ठेवत नाही. आपल्याला मोठ्या आणि चांगल्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करायला हवं. मी स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवतो. आम्ही तुमच्या वडिलांकडे यायचो, त्यांची मुलाखत घ्यायचो आणि कठीण प्रश्न विचारायचो आणि तुम्ही नेहमी तिथे असायचात. म्हणून तुम्ही त्यांच्याकडून काही गोष्टी शिकलात ना. हो, मी आहे. खरं तर माझं सगळं काही त्याच्यामुळेच आहे. जाणीवपूर्वक, अनजाणीवपूर्वक त्याने मला खूप काही शिकवलं आहे, विशेषत अनजाणीवपूर्वक. तो कधी माझी बाळंतपणा केला नाही. कधी मला बसवून मला सांगितलं नाही की काय करायचं आहे, कसं बोलायचं आहे, कसं वागायचं आहे. कधीच नाही. पण अनजाणता तो मला शिकवत होता. आता मला कळतंय की तो मला अनजाणता सत्य शिकवत होता. त्याने काही गोष्टी सांगितल्या की ज्या त्याने अगोदर म्हटल्या होत्या आणि आता तुम्हाला आठवतात, त्या खूप अर्थपूर्ण वाटतात. हो ना, तुम्ही म्हणता, म्हणजे जर कोणी त्याला विचारलं की तू त्याला कसं घडवत आहेस आणि भविष्यासाठी तू त्याला काय राजकीय सल्ले देत आहेस वगैरे सगळं, तर त्याचं एक प्रसिद्ध वाक्य होतं. तो नेहमी पुन्हा पुन्हा ते म्हणायचा. माशाला पोहायला कधी शिकवलं जात नाही आणि हे ऐकून मला खूप विश्वास यायचा, कारण तो मला चुका करण्याची जागा द्यायचा. समजलंत का? आणि नेहमी म्हणायचा की मी तिथं आहे, सारखा एक पेपरवेक सारखा. तू जा, तुझं काम कर आणि जर चुका झाल्या तरी मी आहे ते सांभाळायला. हे एक गोष्ट आहे जी मला त्याच्यानंतर खूप आठवते. मला फक्त तुम्हाला विचारायचं आहे की नितीश अनेक प्रकारे तुमचं कुटुंब विभाजित केलं. लोक म्हणतात असं. आता तो फिरतोय. त्याचा मुख्य हल्ला म्हणजे लालू आणि तेजस्वीवर कुटुंब राजकारण, सगळंच कुटुंब राजकारण तुमच्यावर. आणि हा तुमच्यावरही अप्रत्यक्ष हल्ला आहे. मग जर तो तुमच्या समोर समोर असं कधी म्हणाला तर तुम्ही नितीशला काय उत्तर द्याल? प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर, मी स्वभावाने असा माणूस नाही जो या गोष्टींमध्ये पडतो. राजकारणात खूप खोलवर जावं लागतं. या गोष्टींवर बोलताना मला वाटतं आपल्याकडे अजून मोठ्या आणि चांगल्या प्रश्नांची गरज आहे, विशेषत माझ्या राज्याबद्दल, जे अजूनही मागासलेल्या राज्यांपैकी एक म्हणून ओळखले जाते. या विषयांवर बोलण्यापेक्षा आपण खूप काही करू शकतो. त्याच वेळी एक छोटी दुरुस्ती करावी लागेल, जेव्हा तुम्ही म्हणालात की तोच माझ्या. मी असं म्हणत नाहीये. लोक म्हणतात तसं. हो, लोक तेच म्हणतात, पण साचेपणा म्हणजे मला धोका दिला तो माझ्याच लोकांनी. ते माझ्यासोबत असते तर मला वाटत नाही की दुसरं कोणी हे करू शकलं असतं. म्हणजेच माझ्या स्वतःच्या लोकांनी, माझ्या काकांनी, माझ्या भावाने मला धोका दिला. पण तुम्ही धडाक्यात परत आलात. नाही, पण तुम्ही नुकतेच म्हटलंत की लोक जेव्हा कुटुंब राजकारणाची गोष्ट करतात, ते राजकारणातलं खालचं पातळी असतं. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की नितीश राजकारणात खालच्या पातळीवर आले आहेत का? मी सामान्यत जातीय राजकारण, कुटुंबीय राजकारण, सामाजिक राजकारण यावर विश्वास ठेवत नाही. मला या सगळ्या गोष्टींवर खरंच विश्वास नाही. माझा सामान्य विश्वास आहे की तुमच्यात जर क्षमता असेल, म्हणजेच माझं नाव एका तगड्या आडनावाच्या कुटुंबातून असलं तरी ते माझं भाग्य असू शकतं, पण ती माझी क्षमता नाही. जर तुमच्यात ती क्षमता असेल तरच यश मिळेल. जर तुमच्यात ती क्षमता नसेल, तर तुमचं नाव कितीही वजनदार आडनावासहित का असेना, काहीच उपयोग होणार नाही. तुम्हाला माहीत आहे ना, तुमच्या बाबांकडे 20 वर्षे कोणतंही मंत्रिपद नव्हतं.
20 वर्षे. तो निवडून आल्यानंतर हे तुमचंही वाढीचं काय आहे का? बरोबर आहे. आणि ते ओळखून घेतल्याबद्दल धन्यवाद. कारण माझ्या वडिलांच्या बद्दल बोलताना लोक 69 ते 79च्या काळाकडे जराही लक्ष देत नाहीत. ते पहिल्यांदा 69 मध्ये आमदार झाले आणि पहिल्यांदा 79 मध्ये व्ही.पी. सिंगजींच्या सरकारमध्ये केंद्रीय मंत्री झाले. आणि त्यानंतर नरसिंहरावजींच्या काळात 5 वर्षांचा वाईट काळ आला जेव्हा ते सत्तेत नव्हते. पण ते संसद सदस्य होते. मग गुजराल साहेब आले, नंतर देवे गौडा साहेब आणि पुन्हा गुजराल साहेब आणि नंतर वाजपेयीजी वगैरे. आणि त्यानंतर ते सत्तेत राहिले. पण जेव्हा जेव्हा माझ्या वडिलांची आठवण काढली जाते, त्यांना मौसम वैज्ञानिक म्हणूनच आठवलं जातं. ते मंत्री राहणारच, गव्हर्नमेंट कोणीही आलं तरी. तुम्हाला माहित आहे ना, लोक त्यांना असंच आठवतात. पण त्या 20 वर्षांच्या संघर्षाबद्दल खरंच कोणी बोलत नाही. 2024 मध्ये राजकारण कसा आकार घेत असेल असं तुम्हाला वाटतं? अर्थात, तुम्ही निवडणूक राजकारणाबद्दल बोलत असाल तर मला वाटतं. बिहारमध्ये मला असं वाटतं. म्हणजे मी हे बोलताना जास्त आत्मविश्वासात दिसू इच्छित नाही, पण खरंच एकतर्फी आहे. माझ्या बोलण्यामागे कारण आहे, कारण मी स्वतः खूप संशोधन करतो, बराच डेटा हाताळतो आणि आकडेवारीवरही मी स्वतः काम करतो. माझा विश्वास या गोष्टीवरून आला की 1919 मध्ये आम्ही फक्त 3 पक्ष होतो. भारतीय जनता पक्ष होता, जनता दल युनायटेड होता आणि माझा पक्ष. माझे वडील त्यावेळी तिथे होते, लोक जनशक्ती पक्ष, आणि फक्त आम्ही तिघेच होतो आणि आम्ही 40 पैकी 39 जागा जिंकल्या. यावेळी आमच्यासोबत आणखी 2 बळकट सहयोगी आहेत, जे मागच्या वेळी आमच्या आघाडीत नव्हते. गेल्या वेळी सर्व जागा कोणी गमावल्या? हो, कारण ते दुसऱ्या बाजूला होते. मला आश्चर्य वाटतं की तुम्ही त्यांना का घेतलंत, म्हणजे त्यांच्याकडे काहीच नाहीये. नाही, त्यांना काहीच मिळालं नाही. कदाचित त्यांच्या आघाडीमुळे असावं. अर्थात, तुमची आघाडी आणि तुमच्या आघाडीचं नेतृत्व किती महत्त्वाचं आहे हे नक्की. म्हणूनच हो, म्हणजे यावेळी आमच्यासोबत माझी होते, कुशवाहजी, उपेंद्र खुसवारजी आघाडीत होते. मला वाटतं हे आमची आघाडी टक्केवारीने 2019 पेक्षा अधिक मजबूत केली आहे. आणि हेच मला विश्वास देतं की 2019 मध्ये आम्ही एक जागा गमावली होती, ती किशनगंजची. यावेळी मला वाटतं की आम्ही ती जागा परत आणून 40 पैकी 40 करू शकू. नितीश यांच्या सत्तेला इथे 20 वर्षे झाली, बहुतेक वेळा तुम्ही सर्वांसोबत. तुम्हाला वाटतं की या काळात बिहार खरंच पुरेसं विकसित झालं का? मला खरंच वाटतं की सुधारण्याची नेहमीच शक्यता असते. नेहमी सुधारण्याची शक्यता असते आणि बरंच काही चांगलं केलं जाऊ शकत होतं. आणि मी जेव्हा हे म्हणतो तेव्हा मी खरंच प्रामाणिक असतो. त्याचबरोबर हो, मला वाटतं की माझ्या राज्याचा विडंबनापणा आता मला अधिक समजतो, कारण आता मी त्याशी नातं जोडू शकतो. आणि जेव्हा माझे पंतप्रधान दुहेरी इंजिनची सरकारबद्दल बोलतात, तेव्हा मला आता त्याचा अर्थ कळतो. संसदेचा सदस्य म्हणून मी देखील याचा सामना केला आहे, कारण खूप काळ माझ्या राज्यात मी विरोधी पक्षात होतो. केंद्रात तर मी सरकारसोबत होतो, पण माझ्या राज्यात मी विरोधी पक्षात होतो. यामुळे मला खूप अडचणी आल्या. माझ्या अजेंड्याला, माझ्या मुद्द्यांना, माझ्या गोष्टींना अंमलात आणण्यासाठी खूप समस्या आल्या. उदाहरणार्थ, माझ्या मतदारसंघातील केंद्रीय विद्यालयासाठी मला जमीन मिळवता आली नाही. शेवटी मला केंद्राकडे परत जावं लागलं आणि माझ्या मतदारसंघात झाझा येथे रेल्वेची जमीन होती.
तर मी ती घेतली आणि ती तेव्हाच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाला आणि आता शिक्षण मंत्रालयाला सोपवली आणि त्या जमिनीवर केंद्रीय विद्यालय उभारण्यात आलं आहे. तू थोडा जुगाड केलास का? मी एक जुगाड केला, पण ते जमलं. पण ते झालं नाही का? तुम्ही नुकतेच जे म्हणालात ते खूप सांगून गेलं की तुम्हाला जातीवर विश्वास नाही आणि कुटुंबावरही नाही. म्हणजे कुटुंब मदत करतं, पण ते असं नाही की तुम्ही काहीच देत नाही तर चालेल, पण तुम्हाला जातीवर विश्वास नाही. आता पसवान समाजावर जमिनीवर ब्राह्मण आणि इतर उच्च जातींकडून भेदभाव होत आहे. त्यांचं जीवन कठीण आहे. पण तुम्ही त्यांच्या भेदभाव करणाऱ्या लोकांशी युती करत आहात. लोक म्हणत आहेत, तुम्ही हे कसं समर्थन करता की तुम्ही त्यांच्या शोषणकर्त्यांशी युती करत आहात? माझे वडील एक असे राजकारणी होते की ज्यांचे सगळ्या पक्षांशी उत्तम संबंध होते. त्यांचा सर्वात कडवा विरोधकही वैयक्तिक पातळीवर त्यांना आवडत असे. लोकांशी असा विश्वास निर्माण करणं गरजेचं आहे. फक्त आपले लोक नाही, आणि मी माझे लोक म्हणतो तेव्हा राजकीयदृष्ट्या माझ्या जातीबद्दल आणि समाजातील दुर्बल घटकांबद्दल, दलित, महादलितांबद्दल बोलतोय. पण हाच तो विश्वास आहे जो ते पाहतात, जो त्यांच्याकडे आहे. पण कमजोर घटकांना बळकट घटकांशी युती करणं आणि त्यांचा गैरफायदा घेणं हे कठीण नाही का? तुम्ही स्वतःला हे कसं समजावून सांगता? विसरा ते. खरं तर नाही. माझं म्हणणं असं आहे की जेव्हा मी समाजातील दुर्बल घटकांविषयी बोलतो, तर चला आता जातीचा विचार सोडून देऊ, आर्थिकदृष्ट्या कमजोर घटकांबद्दल बोलूया. आणि या घटकात प्रत्येक जाती आणि पंथातील लोक देखील आहे. आर्थिकदृष्ट्या कमजोर घटक आणि त्यांच्या समस्या सारख्याच आहे. ते एकमेकांशी नातं जोडतात. ते वरच्या जातीतले असोत, मागास वर्गातले असोत किंवा अनुसूचित जाती किंवा जमातीतले असोत. जो कोणी आर्थिकदृष्ट्या कमजोर घटकातून येतो, त्यांची समस्या सारखीच असते. म्हणजेच हो, माझं म्हणणं आहे की त्या पातळीवर गोष्टी इतक्या कठीण नाहीत आणि जर त्यांना कोणी असेल, ज्यावर ते विश्वास ठेवतात आणि मला वाटतं की वरच्या जातीतले लोक तसंच अनुसूचित जाती आणि जमातीतले आणि मागास वर्गातले लोक देखील माझ्यावर विश्वास ठेवतात. मला असं वाटेल की ते माझ्यावर विश्वास ठेवतात आणि माझ्यात त्यांना आशा दिसते आणि हेच कारण आहे. काही विरोध नाही ना? नाही खरं तर. थोडं विरोधाभासी का? त्यांच्यात कदाचित थोडं विसंवाद असेल, पण आता ते हातातल्या दस्तान्यासारखे छान जुळतात. मला थोडं वेगळं प्रश्न विचारू द्या. तुम्हाला माहीत आहे, आता तुमच्यासमोर विरोधी पक्षनेता तेजस्वी आहे, जो एका काळी तुमच्यासारखा खूपच लहान होता. तुम्हाला माहीत आहे, आता त्याने सरकारी अनुभव घेतला आहे. हे त्याला अधिक प्रबळ प्रतिस्पर्धी बनवतं का? मला माहित नाही ते महत्वाचं आहे का ते. नाही, मी फक्त एक प्रश्न विचारते. मला खरंच मी यावर कधीच विचार केला नव्हता. मी स्वतःवर खूप विश्वास ठेवतो आणि मला कोणत्याही संविधानिक पदाची किंवा कोणत्याही पदाची इच्छा नाही. सर, मी तुम्हाला खरंच सांगतो, मी संघर्ष सुरू केला तेव्हा मला कळत नव्हतं की मी कुठे जात आहे. 2021 मध्ये मला स्पष्ट आठवतं, जून महिन्यातील एका सायंकाळी पक्षात फूट पडली, कुटुंबात फूट पडली आणि मला माझ्या स्वतःच्या कुटुंबातून बाहेर फेकलं गेलं. मला फेकलं गेलं. मला नेपो मुलगा म्हणून आरोप केला गेला, पण माझ्या पक्षाचं नाव, माझ्या वडिलांनी निवडलेलं चिन्ह माझ्याकडून हिरावून घेतलं गेलं. मी खालच्या पातळीपासून सुरुवात केली. मी फक्त स्वतःच्या विश्वासावर टिकून खालच्या पातळीपासून सुरुवात केली. एक तो विश्वास आणि मग पुन्हा एक ओळ मी तुम्हाला सांगेन जी बाबा मला सांगायचे. ते मला सांगत नसताना किती शिकवत होते. ते म्हणायचे,
कठीण काळात आणि जर तुम्हाला समजत नसेल की तुमच्या भोवती काय घडत आहे, तर फक्त लोकांकडे जा, त्यांच्याशी संपर्क साधा आणि ते तुम्हाला मार्ग दाखवतील. आणि अगदी तसंच झालं. माझ्या वडिलांच्या वाढदिवसाला मी 2021 मध्ये आशीर्वाद यात्रा सुरू केली आणि तो जुलै महिन्याचा 5वा दिवस होता. 13 जूनला सगळं झालं आणि मला, माझ्या कुटुंबाला, विशेषतः माझ्या आईला स्थिर होण्यासाठी 15 दिवस लागले. आणि मग 5 जुलैपासून मी ही यात्रा सुरू केली आणि मागे वळून पाहिलं नाही. म्हणूनच मी ती विश्वासाने सुरू केली की बाबा म्हणाले होते, लोकांकडे जा आणि ते तुम्हाला मार्ग दाखवतील आणि माझ्यात तो विश्वास ठेवा. आणि त्यावेळी पुन्हा माझ्याकडे संसद सदस्य असण्याशिवाय इतर कोणताही अनुभव नव्हता. मला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुद्धा योग्य अनुभव नव्हता. आजच एकाशी बोलताना मी सांगितलं की मी माझ्या उमेदवारांना चिन्ह वाटत आहे, पण मला चिन्ह कोण देणार? हे पहिल्यांदाच घडतंय. माझे वडील मला चिन्ह द्यायचे. 2014 मध्ये त्यांनी ते केलं. 2019 मध्ये त्यांनी ते केलं. म्हणजे हे आठवताना मला दरवेळी भावनिक होतं, जेव्हा असं काही घडतं की मला चिन्ह देणारा कोणी नसतो, मला स्वतःचं चिन्ह घ्यावं लागतं. जात आणि इतर गोष्टींबद्दल बोलताना लोक मतदान करताना आता राम मंदिर किंवा धर्म आणि राजकारण हे जातीपेक्षा महत्त्वाचे ठरते का? कारण जातीवर आधारित राजकारण खूपच आहे. मला वाटतं असं जेव्हा काही घडतं, जसं राम मंदिराचं बांधकाम वगैरे, मी पूर्णपणे समर्थन केलं. माझ्या राज्यातही तसंच करतो. मी म्हणतो आणि मला विश्वास आहे की अयोध्येत एवढं सुंदर आणि विशाल राम मंदिर असू शकतं, तर माता सीतेच्या सीतामढीत तसंच का नको? ही तर जनकी मातेची भूमी आहे. मग इथेही तसं मंदिर का नको? मी एक विश्वासू आहे. माझा विश्वास आहे त्यावर. विश्वासू म्हणून हो, मला छान वाटतं जेव्हा असं काहीतरी घडतं. माझा विश्वास आहे की धार्मिक पर्यटन हा अजूनही खूप कमी शोधला गेलेला क्षेत्र आहे, विशेषतः माझ्या राज्यात. आणि त्यात खूप क्षमता आहे. दक्षिणेकडे जा, महाराष्ट्रात जा, शिर्डीकडे पहा. फक्त साईबाबामुळे तिथे किती सुंदर शहर आणि आत्मनिर्भर शहर झालं आहे. अयोध्येतही तसंच चालू आहे. उज्जैन, महाकाल, काशी, विश्वनाथ अशा अनेक ठिकाणी तसंच चालू आहे. मला वाटतं हा एक अशोधित क्षेत्र आहे, धार्मिक पर्यटन जो शोधता येऊ शकतो. हो, म्हणजे हे प्रत्येक विश्वासूच्या श्रद्धेला पूर्णत्व देतं, जो यावर विश्वास ठेवतो. ते एक बाजू. पण दुसरी बाजू, आणि मला जास्त चांगली वाटणारी बाजू, ती मोठी उत्पन्न निर्मिती करते. म्हणजे तुमचे शहर स्वयंपूर्ण होतं जर अशी ठिकाणं असतील तर. आता 10 वर्षांनी सीतामढीत अशी सुंदर मंदिर झाली तर सगळं परिसर त्यामुळेच सांभाळलं जाईल. माझ्या मतदारसंघातलं उदाहरण देऊ शकतो. माझ्याकडे लच्छुवर आहे आणि ते भगवान महावीरांचे जन्मस्थान मानलं जातं. आता मी तिथे एक सुंदर मंदिर बांधलं आहे. तिथे आता एक 108 बेडचं रुग्णालय आलं आहे. रिसॉर्ट्स येत आहेत. छोट्या मल्टीनॅशनल कंपन्यांच्या शाखा येत आहेत. म्हणजे आता हळूहळू तो परिसर स्वतःच उभारी घेत आहे. म्हणून माझं म्हणणं आहे की एकीकडे श्रद्धा तर दुसरीकडे ती खूप उत्पन्न निर्मिती करते, जे आपल्या राज्यासाठी खूप गरजेचं आहे. तुम्ही जे सांगत आहात त्यावरून मला वाटतं की तुम्ही धर्माबद्दल सकारात्मक आहात आणि धर्मही सकारात्मक असायला हवा. त्यात राजकारण किंवा द्वेष नसायला हवा, बरोबर ना? नक्कीच बरोबर. नक्कीच बरोबर. तुम्ही धर्माच्या आधारावर समुदायावर हल्ला करू नये. अजिबात नाही. अजिबात नाही. मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे आणि लोक मला तुमच्याकडे विचारण्यास सांगितले आहे.
तुम्ही आता एका मित्रपक्षाचा भाग आहात आणि आकडेवारी सांगते की ईडी प्रकरणे, सीबीआय प्रकरणांपैकी 85% प्रकरणे विरोधी पक्षांकडे जातात, फक्त 15%. आणि जर तुम्हाला तुमच्या प्रकरणांपासून मुक्ती हवी असेल तर भाजपमध्ये सामील व्हा. लोकांना तुमचे याबद्दल काय मत आहे हे जाणून घ्यायचं आहे. आम्हाला 15% जास्तीची सवलत दिल्याबद्दल धन्यवाद. हे सुद्धा फार कमी ऐकायला मिळतं. म्हणूनच मला थोडंसं श्वास घेण्याची जागा मिळाली. लोकशाहीत हे बरोबर नाही. नाही, अजिबात नाही. असं झालं तर ते बरोबर नाही. मला प्रतिशोधी राजकारणावर विश्वास नाही. मला या बदल्याच्या भावनेवर विश्वास नाही. आणि ते योग्य नाही. म्हणूनच मला माझ्या न्याय व्यवस्थेवरही विश्वास आहे. आपल्या लोकशाहीच्या मजबूत स्तंभावर विश्वास ठेवला नसता तर आपण अराजकतेकडे जात असतो. तो स्तंभ म्हणजे न्यायपालिका. आणि मला विश्वास आहे जेव्हा ते म्हणतात की तुम्ही निर्दोष सिद्ध होईपर्यंत निर्दोष आहात. म्हणूनच जर कोणी निर्दोष सिद्ध झालेला नसेल आणि मला विश्वास आहे की निर्दोष व्यक्तीला दोषी सिद्ध करता येऊ शकत नाही. हो, म्हणजे तुमच्यावर आरोप असू शकतात. तुम्हाला कदाचित झोरपलं जाऊ शकतं. तुमची चौकशी सुरू असू शकते. ते ठरवत असताना तुम्हाला 5 वर्षे तुरुंगात काढावी लागतील. अरे हे बरोबर नाही. हे बरोबर नाही. न्याय उशिरा झाला म्हणजे न्याय नाकारला गेला. पुन्हा हे पण एक गोष्ट आहे ज्यावर माझा विश्वास आहे. मी राजकारणाचा विद्यार्थी आहे. पण हो, म्हणजे मला आपल्या न्यायव्यवस्थेवर पण खूप खूप दृढ विश्वास आहे. देव तुम्हाला आशीर्वाद देवो आणि तुमची सकारात्मक ऊर्जा प्रकट होवो.